नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गोवा स्टेट गोवा राज्य अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. GSRLM यांच्या अंतर्गत भरतीची जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता वॅकन्सी नोटिफिकेशन आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस कंत्राटी पद्धतीने ही भरती आहे. गोवा स्टेटसाठीची जी नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन आहे यासाठीची. यानुसार जी पदे आहेत आणि एकूण जागा याबद्दलची माहिती पाहूयात. पहिलं पद आहे ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर BPMसाठीचे 7 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर्स इन सोशल वर्क, MA इन सोशिओलॉजी, रुरल डेव्हलपमेंट, एनी अदर रिलेव्हंट क्वालिफिकेशन आणि 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे. पेमेंट स्केल चेक केला जाऊ शकतो. दुसरं पद आहे ब्लॉक मॅनेजरसाठीचे 4 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स इन सोशल वर्क, BA सोशिओलॉजी, रुरल डेव्हलपमेंट, एनी अदर रिलेव्हंट क्वालिफिकेशन आणि 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट अँड 3 वर्षाचा ग्रॅज्युएट पोस्ट क्वालिफिकेशन रिलेव्हंट एक्सपिरियन्स आवश्यक आहे. तिसरं पद आहे यामध्ये ब्लॉक मॅनेजर लिव्हलीहूडसाठीच्या एकूण 4 जागा. शैक्षणिक पात्रता PSC ॲग्रिकल्चर, PSC ॲनिमल हजबंड्री, BBA मार्केटिंग, एनी अदर रिलेव्हंट क्वालिफिकेशन आणि अनुभव चेक केला जाऊ शकतो. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. चौथा पद आहे ब्लॉक मॅनेजर फायनान्शियल इन्क्लुजनसाठीच्या 4 जागा. शैक्षणिक पात्रता BCom, BBA फायनान्स, एनी अदर रिलेव्हंट क्वालिफिकेशन. यानंतर 5वं पद आहे ब्लॉक मॅनेजर MTSसाठीच्या 6 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता BCA, BE इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. 6वं पद आहे अकाउंटंटसाठीची 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे BCom, BBA फायनान्स. यानंतर 7वं पद आहे ऑफिस असिस्टंट. यासाठी पाहू शकता 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास असणे आवश्यक आहे. यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठीची 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा शॉर्ट टर्म कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. 9वं पद आहे ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर SVFP साठीची ग्रॅज्युएट इन एनी सब्जेक्ट विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट, क्लास 10 पर्यंत. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और डिप्लोमा प्रेफरेबल, म्हणजे प्राधान्य देण्यात येईल पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना. यानंतर वॉक इन इंटरव्ह्यू या भरतीसाठी घेतली जाणार आहेत. प्रत्येक पदानुसार जी मुलाखतीची तारीख आणि वेळ देण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे, चेक केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक पदानुसार सरळ मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत या भरतीसाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर अधिकृत जी माहिती आहे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने या भरतीसाठी सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.